आज आपण मांडवगण फराटा येथील आर्यन न्यू हेअरस्टाईल या दुकानाला भेट देत आहोत। अर्जुन बबनराव रंधवे यांच्या दुकानामध्ये आपण आलो आहोत। त्यांच्या या दुकानाबाबत त्यांची प्रतिक्रिया घेत आहोत। नमस्कार। नमस्कार। आपण मांडवगण फराटा येथे किती वर्षापासून आहात? 40-42 वर्ष झाले व्यवसाय करत आहे। आपणाला या गावाबद्दल काय माहिती द्यावीशी वाटते? गाव हा हे व्यवसायासाठी एक नंबर उत्तम आहे। गावात सर्व पदाधिकारी असो ग्रामस्थ असो सगळे प्रेमाने बोलणं, सगळ्या गोष्टी काहीच अडचण नाही। व्यवसायासाठी एक नंबर गाव। आपल्याला व्यवसायाला कसा प्रतिसाद मिळतो? काय सध्या कामगार किती आहेत? काय कामगार सध्या एकच आहे। हां, पण तो 3 कामगारांची व्यवस्था होऊ शकते। हो, मुलगा असतो आपला कधी मध्ये। आपल्याकडे कामगार हे परप्रांतीय आहेत की आपले स्थानिक आहेत? नाही, चुलत भाऊ आहे माझा। अच्छा, नातेवाईक। हो, सक्का चुलत भाऊ आहे। असं वाटत नाही का आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये परप्रांतीयांनी अतिक्रमण केलेलं आहे? वाटतं ना। आणि याला कधी कधी वाटतं ना की आपली स्थानिक जवळची माणसं सोडून परप्रांतीयांनी हस्तक्षेप केला गावात, एक शोकांतिक आहे थोडीशी। आणि याला जबाबदार आपले व्यावसायिकच आहेत। आता त्याला ज्याच्या त्याच्या मनानुसार ज्यांनी त्यांचं वागणं बोलणं चालू आहे त्यांचं। आज 50% आपले जे व्यावसायिक आहेत या व्यवसायातील यांच्याकडे आम्ही महाराष्ट्रात पाहतो 50%च्या वर परप्रांतीय हे कामगार आहेत आणि हे घरी बसून आयता पगार पैसे घेतल्यासारखं म्हणजे टक्केवारी जी काय असेल ती मिळवतात। परंतु ही पुढच्या पिढीला घातक नाही का? हो, आहे ना। आपली मुलं शिकू शकणार नाही, त्यामुळे आपले त्याचे दुष्परिणाम बी तेवढे आहेत ना। हो, 100% आहे की आपण आपल्या नात्यातील आपल्या भागातील जर व्यक्ती ठेवली कामासाठी तर ते विश्वासाने काम होतं आणि खात्रीशीर काम होणार। परंतु परप्रांतीय म्हणल्यानंतर आपले मुलं भविष्यामध्ये शिकू शकत नाहीत। हा एक समाजावरती परिणाम होणारा नाही का? आपण खूप छान प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जन आवाज क्राईम न्यूज, औदुंबर फटाले, मांडवगण फराटा।